शेतीचं नाव आहे रोवाची मळी. या रोवाच्या मळीमध्ये लावणी लावण्यासाठी शंकर नागरेकर यांचे सुपुत्र संदीप नागरेकर आजच मुंबईवरून आलेले आहेत आणि स्वतः यांत्रिकी पद्धतीने शेती करतात. आपला नोकरीधंदा बाजूला ठेवून शेतीच्या कामामध्ये आज व्यस्त झालेले आहेत. आणि हे शंकर नागरेकर आमच्या पंचक्रोशीतील एक प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचं नाव आहे. यांना म्हाडबाबा पण बोलतात, कारण म्हाडला त्यांनी गेली 35 वर्ष सर्व्हिस केलेली आहे आणि सर्व्हिस झाल्यानंतर ते आता आपली वडिलोपार्जित शेती, त्या शेतीसाठी गेली 4-5 वर्ष इथे राहून शेती करत आहेत. आणि त्यांना मदत करण्यासाठी खास मुंबईवरून त्यांचा चिरंजीव संदीप नागरेकर यांचं हे आज इथे स्वतः उपस्थित राहून ट्रॅक्टरने नांगरणी करतायत. बघा, आपल्या आजोबांनी जी सांभाळलेली शेती वडिलांच्या पाठीमागे स्वतः संदीप नागरेकर शेती करताना नांगरताना मशीनने दिसतात इथं. आणि हे बघा, इकडे समोर लावणी लावत आहेत माणसं. मळी तयार झालेली आहे, ती लावणी लावत आहेत. या क्षेत्राचं नाव आहे रोवाची मळी. या रोवाच्या मळीमध्ये लावणी लावताना इथे दिसतात की आमच्याच घरातली सर्व माणसं आहेत इथे शेती लावताना दिसतात. संदीप नागरेकर यांची बायको खास मुंबईवरनं शेती लावण्यासाठी गावी आलेली आहे. आणि तिकडे समोर मनीषा, इकडे बघा जरा, इकडे ही मनीषा नागरेकर आणि ही तिकडे हात दाखवते ना, ती शंकर नागरेकर यांची मुलगी. ती दोनिवड्यात दिलेली आहे. आपला नोकरी व्यवसाय सोडून आज वडिलांना मदत करण्यासाठी, भावाला मदत करण्यासाठी, भात लावण्यासाठी आपल्या सासरहून 2 दिवसाची रजा काढून माहेरी आलेली आहे आणि लावणीत व्यस्त झालेली दिसते आहे. बरोबर सोबत तिने आपल्या शेजारची दोनिवड्यातली माणसंसुद्धा घेऊन आलेली आहे वडिलांची शेती लावण्यासाठी. ही आमची चुलत बहीण, संदीप नागरेकर यांची चुलत बहीण वंदना बाईत, रसिका बाईत. ही बघा, इकडे बघा, तीसुद्धा आपल्या भावाला मदत करण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे. आणि इकडे संदीप नागरेकरांची मोठी वहिनी राधिका नागरेकर. जरा वरती बघा, इकडे वरती बघा जरा. अशा पद्धतीने शेतीत मजा मस्ती करत ही जी काय वडिलोपार्जित शेती आहे ही आपण लावतोय. पूर्वी हीच शेती बैलांच्या साहाय्याने केली जायची, परंतु आजकाल सर्व मुलं नोकरी धंद्यासाठी मुंबईला असल्यामुळं इथे पुढं राखण्यासाठी कोणी नसतं. त्यामुळं सध्या यांत्रिक पद्धतीची शेती आणि त्या यांत्रिक पद्धतीने शेती करण्याचा रोगामुळे पुन्हा लोक शेतीकडे वळलेले आहेत, आपला नोकरीधंदा सांडून. बघा, हे बघा, संदीप नागरेकर स्वतः ट्रॅक्टर चालवत आहेत. आणि इकडे आमचा भांडऱ्या बाबा, त्याला भांडऱ्या बाबा म्हणतात, पण नाव फक्त भांडऱ्या बाबा आहे, महादेव नागरेकर, परंतु ते सगळ्यांच्या शेतीमध्ये मदत करत असतात. संदीप नागरेकर, काय बोलायचं आहे तुम्हाला? खूप छान वाटलं आधुनिक पद्धतीने शेती करून. खूप चांगला अनुभव. आलात कधी तुम्ही? आज सकाळीच आलो, खास शेतीसाठी आलेला. आणि पहिल्यांदाच बघितलं हे सगळं. त्याच्यामुळं सगळी शेतीची कामं, नांगरणी, ही नवीन यंत्र, त्याच्यानंतर शिंपणं, पाणी वगैरे. पाऊस नाही आता सध्या, ते सुद्धा खूप. ही पावसाच्या पाण्यावर शेती लावतात की मशीनच्या साहाय्याने? ऍक्च्युली पावसाच्या पाण्यावरती शेती असते, परंतु थोडंसं आज काय पावसाचा थोडासा ठिकाणा नाही आहे, त्याच्यामुळे आमच्या इथे बाजूलाच विहीर आहे. ही बघा, इथे विहीर दाखवतो थोडक्यात. विहिरीला पंप लावलेला आहे. या विहिरीतून पंप लावलाय आम्ही आणि पंपाच्या साह्याने आता आम्ही पाणी आमच्या शेतात आणून बाकीची शेती आम्ही करतोय. मग पूर्वी कधी तुम्ही शेतीत होतात का? शेती केलेली आहे काय? 20 वर्ष झाली मला आता मुंबईला जाऊन. आणि तेव्हा तर खूपच म्हणजे खूप छान वाटायचं. आणि पूर्ण शेती आम्ही तेव्हा किल्ला स्कूलमध्ये, शाळेमध्ये असताना, कॉलेज जीवनापर्यंत आम्ही असताना शेती केली आहे. ती शेती कशाच्या साहाय्याने करत होतं? यांत्रिक पद्धतीने की? यंत्र तेव्हा नव्हती, तेव्हा बैल असायचे आणि त्याला जोत म्हणायचं. 2 बैल, त्याच्यानंतर एक नांगर धरून असायचं पाठीमागं. ती फिलिंग खूप येत नाही, परंतु आताची जी वाटतंय पण खूप चांगलं वाटतंय. असं काही नाही, थोडंसं खूप चांगलं वाटतंय. मग त्यावेळेस तुम्ही तुमच्या आजोबा किंवा वडिलांच्या बरोबर जोत धरलेला आहे काय? या अगदी 100%. आणि तो फील खूप चांगला होता. ते वाटतं की आता ते असतं तर खूप मजा आली असती, कारण ती एक नॅचरली शेती करायची एक पद्धत होती आणि ती एक खूप आधुनिक पद्धत होती, जुनी पद्धत होती. त्याच्यामुळं ते खूप छान वाटायचं.
आणि आता तो प्रकार नाही आहे कुणाकडे बैल वगैरे, या गोष्टी आता खूप कमी असतात आणि माणसं पण खूप कमी झाली. इथून सगळी गावाला गेली, मुंबईला गेली, त्याच्यामुळं मग आता हा प्रकार सगळा यंत्र सामुग्रीचा आला आहे. आणि मग आता तुम्ही किती दिवसाची रजा काढून शेतीसाठी आलेले आहेत? ॲक्च्युली मी 8 दिवसाची शेती करून आलो आहे, परंतु बघू आता पावसावरती अवलंबून आहे. पाऊस नाही पडला तर हे पाणी फक्त काय या आजूबाजूला फक्त पुरेल तेवढं, आणि पाऊस जर पडला तर मग अजून 3-4 दिवस राहण्याची माझी इच्छा आहे, कारण हे खूप चांगलं फील आहे. ओके ओके, धन्यवाद संदीप नागरेकर. थँक्यू. आणि हे आमचे बबनदादा एक खूप अनुभवी आणि चांगल्या पद्धतीने शेतीचा आता उपयोग करताना, किंवा जी शेती आता खूप कमी प्रमाणात होत चालली आहे ती पुढाकार घेऊन करण्याची पद्धत किंवा एक नवीन सामग्रीने तयार करतायत. खूप छान वाटतं आहे त्याच्या पद्धतीने आणि खूप छान. याचा तो म्हणजे त्यांची स्वतःचीच मशीन आहे आणि आम्ही आज ते आमच्याकडे आणले आहे आणि तो स्वतः त्या ठिकाणी उपस्थित आहे. अशा पद्धतीने आम्ही यावर्षी शेती करतो आहे. आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि लोकांपर्यंत पोचवा, कारण शेती ही खूप आजच्या घडीला इम्पॉर्टंट आहे आणि वास्तविक पाहता आता शेती खूप कमी प्रमाणात होत चालली आहे आणि तो प्रकार थोडा पुन्हा चालू व्हावा यासाठी ही लोक प्रयत्न करत आहेत गावाला राहून. आम्ही त्यांच्या सपोर्टिंगला आहोत. खूप छान वाटतं आहे. थँक्यू. हाय, धन्यवाद. हो, धन्यवाद.